राजकारण, शेती, शिक्षण आणि गावगाडा सगळ्या बातम्यांचं एकच ठिकाण, बीड युवा मत. काल हर दुःख हर दारिद्र्य हर हर हर. मध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे झालेले आहेत. एक तर खरात प्रकरण आणि दुसरं कुंभमेळा होतोय. तर कुंभमेळ्यामध्ये काय तुमची भूमिका राहील आणि काय त्यात सामील होताल? जो सहभाग असेल हा हिंदू धर्माच्या परंपरेनुसार असेल. आम्ही सुसंस्कृत भारताचे हिंदुस्थानचे नागरिक म्हणून आमचा तिथं सहभाग असेल. आम्ही तिथं पर्यावरणाचं रक्षण करण्याचं काम करू. आम्ही तिथं स्वच्छतेचं अभियान राबवू, जेणेकरून कुठल्याही रोगराईला, कोणत्याही माझ्या हिंदू धर्मातल्या एकाही व्यक्तीला त्या आजाराला कुठल्या बळी पडू नये. त्यासाठी त्यांना लागणाऱ्या औषधोपचारापासून आम्ही सर्व प्री प्लॅनमध्ये महाकाल सेना म्हणून, महाकालचे त्या महादेवाचे भक्त म्हणून आम्ही सर्वोपरी त्यांच्या स्वागतापासून तर त्यांच्या निरोगी जीवनासाठी, त्यांच्या आरोग्यदायी त्यांच्या स्वास्थ्यासाठी आम्ही तिथं कटिबद्ध आणि तटस्थ उभे राहतो. खरातबद्दल सांगितलं नाही तुम्ही? खरातांची वरात आता शासनाने काढलेली आहे, त्यामुळे आता तो मुद्दा आपला राहिलेला नाही. त्या भरपाईसाठी त्यांनी मला त्यांच्याबद्दलची माहिती कालही मिळालेली आहे. मोठे गावकर का माठे गावकर, बरोबर ना? हो. आता कसं आहे सर, आता चालू वर्षामध्ये त्याच्याकडे लाखो विद्यार्थी होते. हो. 2-2 लाख रुपये प्रत्येक विद्यार्थ्यातून त्याने क्लासची फी घेतली आणि त्याने असं केल्यामुळं विद्यार्थी पण नुकसानच झालं ना. आणि परीक्षा बी आता साहेब, माझं एकच म्हणणं आहे, त्यांची आर्थिक नुकसान जी काही झाली, त्या मोठे गावकर का माठे गावकर त्याचं नाव आहे, त्याच्या प्रॉपर्टीची पहिली जप्ती लावावी. त्यांनी लोकांचे लाखो रुपये विद्यार्थ्यांचे घेऊन त्यांना फसवलेलं आहे. आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला तेच सांगतो की SIT असेल, CBI असेल, बरोबर ना, सर्व चौकशा लागू. आम्ही याच्यासाठी आम्ही प्रशासन आणि शासनाकडे मागणी करणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली त्या विद्यार्थ्यांना त्यांची फी तुम्ही तात्काळपणे त्यांची माघारी करावी. ज्या कुणी दोषींनी याची फी गोळा केली, ज्या माटेगावकरनी, त्याच्या प्रॉपर्टीला जप्त करा, त्याचे अकाउंट सर्व सील करा आणि तुम्ही फेर त्यांच्या परत त्या सर्व जे स्टुडंट आहेत त्यांना त्यांची फी तुम्ही रिटर्न द्यावी. आणि त्यांचं येणारं उज्ज्वल भविष्याच्या दिशेप्रमाणे त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं एक वर्ष विद्यार्थी म्हणून जे त्यांनी जे घालवलेलं आहे त्यांना योग्य न्याय मिळून त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना शासकीय प्रशासकीय पदावरती त्यांना कुठेतरी घेण्याचं त्यांनी कार्य करावं. देशाचं जे पंतप्रधान आहेत आणि भाजप जो पक्ष आहे तो हिंदुत्व सांगतो. तुमचं असं काही वेगळं हिंदुत्व असेल? आमचं हिंदुत्व एकच सांगतो की जो ह्या देशातला हिंदू, आम्हाला हिंदू हिंदू म्हणून तुम्ही फक्त संबोधित करता, घोषणा देता, परंतु त्या हिंदूंना तुम्ही अनपढ ठेवता. त्यांना 395 कलम माहीत नाहीत, त्यांना 12 अनुसूची माहीत नाहीत, शासनाच्या प्रशासनाच्या योजनांचा लाभ त्यांना माहीत नाही. याच्यावरती तुम्ही हिंदू म्हणून प्रत्येक 70% विस्थापित हिंदूंना तुम्ही प्रस्थापित का करत नाहीत? तुम्ही हिंदू म्हणून काम करता, आम्ही महाकाल सैनिक म्हणून आम्ही आता संघटना म्हणून काम करतोय. ते पक्ष आहे, आम्ही संघटना आहे. तुमच्या सर्वांच्या चौथ्या आधारस्तंभ मीडियामध्ये 14 आधारस्तंभ आहे. तुम्ही जर येणाऱ्या काळात जर आमच्या ह्या विचाराला महाराष्ट्र व देशापर्यंत प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून जर घेऊन गेलात तर तुम्हाला आम्ही तामिळनाडूचा इतिहास महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये घडवून दाखवू शकतो. कारण या देशातला स्वावलंबी आणि स्वाभिमानी जर कोण झाला पाहिजे तर तो इथला सुशिक्षित, बरोबर ना, प्रशिक्षित असलेला आमचा हिंदू जागृत झाला पाहिजे. त्याला जागृती करण्याचं आमचं काम आहे. वंचित, बरोबर ना, शोषित जो आहे त्या हिंदूंना आम्हाला प्रशिक्षित करायचं आहे. त्याला आम्हाला कायद्याची 1 पासून ते अगदी 395 कलमपर्यंत त्यांना चांगल्या पद्धतीचे त्यांना अभ्यास, त्यांचा स्टडी झाला पाहिजे. ते स्वावलंबी कसे होतील तर त्यांना त्या लेवलचं शासकीय प्रशासकीय लेवलचं त्यांना त्या योजनांचं त्यांना मार्गदर्शन, त्यांना शिबिर मिळालं पाहिजे. शिवसेनेमध्ये जी तुमची भूमिका आहे ती त्याबद्दल काय आता होणार? आणि दुसरं जे महागाईचा भडका उडतोय त्याबद्दल काय भूमिका? शिवसेनेची जी भूमिका आहे ती शिवसेनेची भूमिका शिवसेनेच्या पद्धतीने माझी भूमिका राहील. सन्माननीय महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी मला 1 वर्षापूर्वी जे राज्य संघटक म्हणून केलेलं आहे
परंतु तुर्तास माझी ओळख तेवढी नाही आहे. मी एका सर्वसामान्य घरातला मुलगा, तोंडलसारख्या एका खेड्यागावातला पहिला शाखा प्रमुख 2006 पासून ते आत्ता राज्याचा मी राज्य संघटक म्हणून माझा हा प्रवास आहे. परंतु हे प्रवास करत असताना मी 2019ला विधानसभा लढलो आहे, मी 2024ला विधानसभा लढलो आहे. परंतु ह्या सर्व माझ्या राजकीय किंवा माझी कार्यप्रणाली आणि पद्धत बघून पक्षप्रमुखांनी माझ्यावरती जबाबदारी अतिशय विश्वासाने टाकली आहे. तो सुद्धा विश्वास मी त्या लेवलला सार्थकी लावेल. आणि महाकाल सेना, हा महाकाल सेनेचा जो आमचा अजेंडा आहे, हा महाकालेश्वराचा स्वयंसंस्थापक तर ते स्वतः आहेत, आम्ही फक्त त्यांचे भक्तगण आहोत. आम्ही तो विचार जो आहे, जो मी तुम्हाला आत्ता मीडियापुढं सर्व जे सांगितले की आम्हाला 70% विस्थापितांना जागृत करून येणाऱ्या काळामध्ये आम्ही सामाजिक कार्य करतच राहू. पर्यावरण आहे, पोल्युशन आहे, प्रदूषण आहे, सगळ्यावरती काम करत असताना आम्हाला राजकीयसुद्धा प्रदूषण आणि पोल्युशन दूर करायचं आहे. यासाठी महाराष्ट्रातल्या 288 विधानसभांपर्यंत आम्हाला येणाऱ्या काळामध्ये एक नवतरुण, नवचैतन्य, गोरगरीब कुटुंबातली मुलं जे सर्वोपरी सक्षम आहेत परंतु आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, त्याला कारण आहेत जबाबदार आमचे राजकारणी. आणि त्या कार्यकर्त्यांना तिथं यशस्वी करण्याचं काम करू आणि एक महाराष्ट्रामध्ये नवीन इतिहास रचण्याचंसुद्धा कार्य आम्ही 100% ह्या माध्यमातून करू. ह्याला राजकारण कोणी समजू नका. हे समाजकारणातला देश घडवण्याचा, ह्या लोकशाहीला अबाधित ठेवण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे 70% हिंदूंना माझ्या जागृत करा, त्यांना प्रस्थापित करा, त्यांना शासकीय प्रशासकीय योजनांच्याबद्दलची त्यांना माहिती द्या आणि त्यांना राजकीयदृष्ट्यासुद्धा त्यांना प्रवाहात आणा. कारण राजकारण हे एक दिवसाचं असतं, परंतु राजकीय पार्श्वभूमीच्या नावाखाली असंख्य आमच्या कार्यकर्त्यांची जी काही चटई उचलण्याची जी काही चटईसारखी पद्धत झाली आहे ती कुठेतरी थांबल आणि तो सुद्धा या घटनेच्या तरतुदीप्रमाणे एक सक्षम नागरिक बनून तो संविधानिक पदावरती येईल. या राज्याचा तोही कारभार हाकू शकतो हे आम्हाला येणाऱ्या काळात. महाकाल सेना ही खऱ्या अर्थाने समाजहितासाठी, राष्ट्रधर्म सर्वोपरी सक्षम करण्यासाठी या भारतातल्या शिक्षित, उच्च शिक्षित अशा अभ्यासू, वक्तृत्व आणि नेतृत्व सर्व गुणसंपन्न असलेल्या नवचेहऱ्यांना संधी देण्यासाठी, त्यांना स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करण्यासाठी ही महाकाल सेना खऱ्या अर्थाने काम करत आहे. राजकीयदृष्ट्या म्हणाल तर सामाजिक कार्य आणि राजकारण म्हणजे नेमकं काय, तर माझ्या ज्या बुद्धीला जे ज्ञात असल्याप्रमाणे राजकारण हे फक्त एक दिवसाचं असतं आणि ती राजकीय प्रक्रिया म्हणजे एक दिवसाचं केलेलं वोटिंग, त्यानंतर तुम्हाला 395 दिवस, आकडा चुकत नाही ना, 365 दिवस, सॉरी ते असं घटनेमुळे झालं, 365 दिवस तुम्हाला निश्चितपणे आणि प्रभावीपणे तुम्हाला समाजकार्यच करावं लागतं. त्यामुळं प्रत्येकाला समाजकार्य करायचं आहे तर अर्थकारणाची तुम्हाला सांगड घालावं लागते. अर्थकारणाची सांगड घालावं लागत असेल तर तुम्हाला व्यावसायिकाची सांगड घालावं लागते आणि ह्या सर्व गोष्टींना उचलायचं जर असेल तर तुम्हाला राजकीयदृष्ट्यासुद्धा सक्षम होण्याला महत्त्व दिलं पाहिजे. त्यामुळे आम्ही महत्त्वाकांक्षी आहोत. या देशाला, या महाराष्ट्राला, ह्या देशाच्या संविधानाला आणि ह्या लोकशाहीला, ज्या आझाद लोकशाहीला खऱ्या अर्थाने खुला श्वास घ्यायला आला पाहिजे, मिळाला पाहिजे. यासाठी सुद्धा निश्चितपणे आम्ही येणाऱ्या काळात महाकाल सेना त्या तत्वानिशी सुद्धा कार्य करेल. कारण मी राजकारणाला खऱ्या अर्थाने जी संसद आहे, ज्या ठिकाणी मंत्रिमंडळ बसतं ते आपलं अधिवेशनाचं ज्याला आपण हे म्हणतो मंत्रालय म्हणतो किंवा आपलं सभागृह म्हणतो, त्या पवित्र सभागृहामध्ये, त्या लोकशाहीच्या पवित्र न्याय मंदिरामध्ये तिथंसुद्धा पवित्र विचाराची, देशहिताची, धर्मरक्षणाची, हिंदू राष्ट्राची एकता जोपासणारी आणि निस्वार्थीपणे कार्य करणारे सक्षम नेते, मंत्री, पदाधिकारी बसले पाहिजेत. हा सुद्धा आमचा अजेंडा आहे. जय महाकाल. मी यशवंत शर्मा, उज्जैन
तीर्थ पुरोहित आज इस महाराष्ट्र की धरती पर, वीर शिवाजी की धरती पर आया हूँ और ये अतुल राज नागरे जी की कृपा है हम पर कि आज हम यहाँ महाराष्ट्र में आप सबसे भेंट कर रहे हैं। सर्वप्रथम हम दोनों की भेंट उज्जैन में ही हुई थी, महाकाल मंदिर में इनसे मेरी भेंट हुई थी। वहीं पे हम कई राजनीतिक धार्मिक क्रियाकलापों पे चर्चा करते थे। तत्क्षण महाकाल के आशीर्वाद से और उनकी कृपा से ये आज हमने यह महाकाल सेना का गठन किया, उसका निर्माण किया। इस महाकाल सेना के जो चिन्ह हैं आपने देखे होंगे, उसका अर्थ मैं आज समझाना चाहूँगा कि वो चिन्ह जो है वो क्या कहता है। जो वह त्रिभुज आकार का चिन्ह है वो त्रिगुणात्मका रूप में महाकाली, महासरस्वती और महालक्ष्मी और शिव रूप में महादेव, विष्णु और ब्रह्मा विष्णु महेश का रूप। उसमें त्रिनेत्र हैं, त्रिनेत्र सदाशिव हैं। उसके अंदर एक शस्त्र दिखाया गया है जो कि त्रिशूल है, जो आत्मरक्षा के लिए कार्य करता है। साथ ही वहाँ एक नंदी दिखाए गए हैं। तो यह जो चिन्ह है, इस चिन्ह में त्रिगुण स्वरूप रूप में महादेव विराजमान है। आप जितने भी हमारे प्राचीन मंदिर हैं, आप जब भी जहाँ देखेंगे तो आपको यह चिन्ह देखने को मिलेगा। साथ ही यहाँ नंदी है और हम महाकाल सेना के जितने भी सैनिक हैं वे नंदी के रूप में, सेवा के रूप में यहाँ कार्य करेंगे। और आज यह महाकाल सेना श्री माननीय अतुल नागरे जी की अथक प्रयास परिश्रम से बनाई गई है और आज हम सब यहाँ इसके नवीन निर्माण के लिए उपस्थित हुए हैं पुणे शहर में। और मैं यहाँ पर महादेव का एक मंत्र स्मरण करके विराम देना चाहूँगा वाणी को कि अवंतिकायां विहितावतारं मुक्ति प्रदानां यस्सृजनानां अकाल मृत्यु परिरक्षणार्थं वंदे महाकाल महासुरेशम। ओम होम जूम सह ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।